स्वागत करते। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला प्राईस वगैरे सगळं कळेल आणि कुठून घेतले ते पण कळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि माझी शॉपिंग पण कशी वाटली ते सांगून कमेंट करून नक्की कळवा। तर आजचा विषय असा आहे की मी शॉपिंगला गेलेले आणि काल आमच्याकडे दिवसभर लाईट नसल्यामुळे मला तो व्हिडिओ घेता आला नाही, पण म्हटलं मग आता आपण दाखवू शकतो की आपण काय घेऊन आलो आहे ते आणि कुठे गेले होते शॉपिंगला ते पण सांगते। आणि मला खूप छान प्राईजमध्ये खूप छान असे ड्रेस भेटलेत प्रेग्नेन्सीमध्ये, मॅटर्निटी अँड फीडिंगचे। तर ते मी दोन्ही याला यूज करू शकते त्या हिशोबानेच घेतले। तर मी इथे हडपसरला मोठं मूलचंदचं शॉप झालेलं आहे, तर तिथे गेलेले। तर तिथून आम्ही मागच्या वेळी आमच्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध होतं, तिथून खूप साऱ्या साड्या घेतलेल्या। तर तिथे म्हणून गेलेलो आम्ही। तर म्हटलं मला माहिती होतं तिथे ड्रेस पण भेटतील, पण असं कन्फर्म माहिती नव्हतं की फिडिंगचे पण भेटतील की नाही, पण म्हटलं जाऊन आपण बघूया, मग त्यानंतर पुढे जाऊया, नाही भेटले तर। पण तिथे आम्हाला भेटले ड्रेस आणि छान प्राईजमध्ये सुद्धा भेटले आणि मागच्या वेळी आमची 8-10 हजाराची तिथे शॉपिंग झालेली, त्यामुळे आम्हाला तिथे डिस्काउंटसुद्धा भेटलं। तर तुम्हाला दाखवते आता ड्रेस अगोदर। तर 2 ड्रेस आणलेत असं बाहेर वगैरे जाताना घालण्यासाठी। त्यातला फर्स्ट आहे एकदम परफेक्ट आणि छान बसतो तुम्हाला। मी आता पालखी आमच्या इथून जाणार आहे तेव्हा उद्घाटन करूया असं म्हटलं, त्यामुळं मग मी घालून दाखवत नाही आणि तेव्हा घातल्यावर तुम्ही बघालच। आणि खूप छान बसतो, गुडघ्यांच्या खालीपर्यंत 3/4 साईजमध्ये येतो मला आणि झीप वगैरे आहेत इकडे साईडला, म्हणजे मी डिलिव्हरी नंतर सुद्धा वेअर करू शकते। तर त्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो, त्यामुळं मग मी फिडिंगसाठी घेतलेले आहेत, म्हणजे तेव्हा पण मला यूज करता यावे त्यासाठी। आणि दुसरा आहे हा पण तेवढाच आहे साईज। याचं कापड थोडंसं वेगळं आहे आणि पण सॉफ्ट आहे आणि कलर पण छान आहे। आणि दोन्ही ड्रेसला नॉड आहेत बांधण्यासाठी पाठीमागे। थोडासा लूज जरी असला तरी आपण नॉड बांधून व्यवस्थित फिटिंग करू शकतो, त्यासाठी मग बेस्ट आहे। आणि ताईंसाठी गाऊन घ्यायचा होता, तर त्यांच्यासाठी गाऊन घेतला आहे एक आणि माझ्यासाठी एक घेतला आहे। त्यांचा दाखवते अगोदर। हा ताईंसाठी घेतला आहे, खूप छान सूत आहे गाऊनचं। थोडेसे आपण बाहेर लोकल शॉपमध्ये घेतो तसेच आहेत, प्राईजने तेवढीच प्राईज आहे 400-500च्या आसपास, पण तिथलं सूत खूप मस्त आहे आणि प्राईज तेवढीच आहे, त्यामुळं मग तिथून घेतलेलं बेस्ट वाटलं आम्हाला। मग म्हटलं मला पण एक घेतला मी, ताईंचा छान भेटला म्हणून, आणि मला एक घ्यायचाच होता। माझा आहे हा, स्लीव्स पण छोटे आहेत आणि त्याला बटन्स आहेत, तिथे झिप नाही आहेत पण बटन्स आहेत, त्यामुळे मी नंतर पण यूज करू शकते। आणि कलर खूप छान आहे याचा आणि सूत पण एकदम सॉफ्ट मऊ सूत आहे एकदम। आणि हा कलर नव्हता माझ्याकडे, आता तुम्ही बघितला असेल एक दोनदा, ब्ल्यू ब्लॅक असा मिक्स आहे तो दोन्ही याचा, सेमच जवळपास सेमच आहे। आणि हा कलर त्याच्या अगोदर होता तो ब्राऊन आणि येल्लो होता, मग हा माझ्याकडे कलर झालाच नाही गाऊनचा, त्यामुळं घेतला हा आणि छान पण वाटतो कलर। फक्त याचा प्रॉब्लेम एवढाच आहे की हे मी काढून टाकणार आहे, मला हे थोडंसं आवडलं नाही, त्यामुळं हे काढून टाकणार आहे त्याचं। त्यानंतर एकदम बेस्ट आहे वापरायला, पण आताच वापरणार नाही, डिलिव्हरीसाठी ठेवलं आहे, डिलिव्हरीनंतर वापरण्यासाठी। तर ही माझी छोटीशी शॉपिंग होती आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिलिव्हरीत येणारा प्रॉब्लेम आहे हा ड्रेसचा. डिलिव्हरी नाही, प्रेग्नेन्सीमध्ये. आणि प्रेग्नेन्सीमध्ये आपली थोडीशी तब्येत वाढते, त्यामुळं अगोदरचे ड्रेस आपल्याला बसत नाहीत. बाहेर जायचं म्हणलं किंवा हॉस्पिटलला जायचं, मार्केटला जायचं, ते जास्त काय बाहेर पडणं होत नाही प्रेग्नेन्सीमध्ये. पण जायचं म्हणलं असं हॉस्पिटल, मार्केट वगैरे, तर मग प्रश्न पडतो की कोणता ड्रेस घालू, कारण बसतच नसतात ड्रेस. थोडीशी तब्येत वाढलेली असते त्यामुळं. म्हणून हे केली आहे शॉपिंग. आता हळूहळू तयारी चालू करायला पाहिजे डिलिव्हरीची. बाळासाठी काहीच नाही घ्यायचं, आत्ताच घेऊन ठेवायचं नसतं असं म्हणतात. त्यामुळं बाळासाठी काहीच नाही घ्यायचं, माझ्यासाठी घेते फक्त. अजून 1-2 ड्रेस घ्यायचे. ते आत्ता वापरले तरी नंतर हे वापरता येतील त्यासाठी. आणि डिलिव्हरी नंतर मग बाळासाठी शॉपिंग करायची. जे माझे ते 2 ड्रेस होते ते भेटले 1200मध्ये ऑफर धरून. तर म्हणजे टोटल 1500 झालेले, त्यातले आम्हाला 300 हे झाले ऑफरमध्ये. मग 1200ला पडले ते. आणि दोघींचे गाऊन 500-500, त्यातले 30 ते 40 कमी झाले, त्यामुळं 950ला बसले दोन्ही. आणि आमची अशी झाली 2200 किंवा 2300मध्ये शॉपिंग. आणि छोटीशी शॉपिंग केली आम्ही. आता हळूहळू करेल, कारण एकदम लोड झेपणार नाही. त्यामुळे मग आणि एकदम घेतलं तर मग आपल्याला, मी फर्स्ट टाईमच ड्रेस मुलचंदमधून घेतले, साड्या घेतल्या होत्या आणि त्या चांगल्या लागल्या. मग म्हणलं आपण पहिल्यांदाच घेतोय तिथून, कसं लागते, कसं देतात, बजेटमध्ये देतात का ते बघूया अगोदर, त्यानंतर मग आपण करूया. आपल्याला काही दूर नाही आहे म्हणलं तर आपण कधीही येऊन करू शकतो. तर कसा वाटला तुम्हाला, ड्रेस कसे वाटले, आणि त्यात म्हणजे गाऊन कसे वाटले. गाऊन आपण डेली वेअर करत असतो, त्यामुळं ते चांगले असले तर आपल्याला बरं वाटतं. तर ते कसं वाटलं तुम्हाला सगळं ते मला कमेंट करून कळवा. तुम्हीसुद्धा मुलचंदला ड्रेस, साड्या, सगळं कुर्तीज वगैरे डेली यूजसाठी सुद्धा भेटतात, त्यामुळे तिथं जाऊन शॉपिंग करू शकता. आणि प्राईस पण छान असते आणि व्हरायटीसुद्धा खूप जास्त असते, त्यामुळं तिथे बेस्ट आहे शॉपिंगसाठी. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून कळवा. माझी छोटीशी शॉपिंग कशी वाटली. तर भेटूया पुन्हा छान अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.